नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 11वा लेसन, ज्याचं नाव आहे प्रकाशाचे परावर्तन. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये जे 6 सेशन झाले त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सपाट आरशामध्ये मिळणारी प्रतिमा जी आहे ती आभासी आहे, आणि त्याचप्रमाणे गोलीय आरशांचा विचार केला तर बहिर्वक्र आरशामुळे मिळणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत त्या सुद्धा आभासी प्रतिमा आहेत. म्हणजेच ह्या प्रतिमा नेहमी आरशाच्या मागे तयार होतात आणि म्हणून त्यांना आभासी असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे अंतर्वक्र आरशाचा विचार केला तर बिंदू स्त्रोत म्हणजे आपण ऑब्जेक्ट किती अंतरावर ठेवलेला आहे त्याप्रमाणे त्याची इमेज आपल्याला इन्व्हर्टेड म्हणजे उलटी आणि खरी मिळते. उलटी प्रतिमा जी असते ती नेहमीच वास्तव असते, रिअल असते. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा एखादा ऑब्जेक्ट पोल आणि फोकस यांच्यामध्ये ठेवला जातो तेव्हा त्याच्यानुसार त्याच्यामुळे मिळणारी प्रतिमा जी आहे ती नेहमीच आभासी प्रतिमा असते. म्हणजे ती आरशाच्या मागे तयार होते आणि जो आपण ऑब्जेक्ट ठेवलेला आहे त्याच्यापेक्षा मोठी प्रतिमा आपल्याला मिळत असते. विद्यार्थी मित्रांनो, असंच आपण कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स म्हणजे अभिसरण आणि अपसरण म्हणजे काय याच्याविषयी सुद्धा जाणून घेतलं. म्हणजे प्रकाश किरण लांबून जर आले मुख्य अक्षाला समांतर तर ते नाभीमध्ये एकत्र येतात, त्याला त्याचं कॉन्व्हर्जन्स असं म्हणतात, अभिसरण असं म्हणतात. आणि बहिर्वक्र आरशामध्ये हे प्रकाश किरण पसरतात आणि म्हणून त्याचं डायव्हर्जन्स असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या काही इमेजेस कशा तयार होतात त्याच्याविषयी आपण आता या शेवटच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया प्रकाशाचे परावर्तन याच्यामधील सेशन 7वा. पहा, गोलीय आरसा अंतर्गोल आहे की बहिर्गोल आहे हे आपल्याला कसं ओळखता येईल? बघा, दाढी करण्यासाठी विशेष वापरायचा आरसा अंतर्गोल असतो. हा आरसा चेहऱ्यानजीक धरला की आरशामध्ये चेहऱ्याची सुलटी आणि मोठी प्रतिमा दिसते. कारण आपल्याला माहित आहे जर प्रतिमा आपल्याला मोठी पाहिजे असेल तर वक्रता मध्ये आणि नाभीच्या मध्ये आपण पदार्थ ठेवला पाहिजे. त्याप्रमाणे जर आपण अंतर्गोल आरसा वापरला तर मोठी प्रतिमा दिसण्यासाठी आपण अशा प्रकारे आरसा ठेवत असतो. हाच आरसा चेहऱ्यापासून दूर दूर नेल्यास प्रतिमा उलटी होते आणि लहान सुद्धा होत जाते. मोटार व मोटरसायकलीचा आरसा बहिर्गोल असतो, म्हणजे ज्याच्यावर लिहिलेलं असतं की ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. म्हणजे जिथे ऑब्जेक्ट आहे त्याच्यापेक्षा तो जवळ असल्याचा आपल्याला भास होतो. बहिर्गोल आरशात पाहिल्यास चेहऱ्याची प्रतिमा सुलटी पण लहानच मिळते. म्हणजे बहिर्गोल आरशामध्ये सुद्धा आपल्याला प्रतिमा सुलटी मिळते. कशी मिळते? उलट मिळत नाही तर ती सुलट मिळते. का? ते आपण आधी अभ्यासलेलं आहे. आरशापासून दूर गेल्यावर प्रतिमा अधिक लहान होत जाते व ती सुलटीच राहते. त्यामुळे सभोवती असलेल्या इतर वस्तू ही आरशामध्ये दिसू लागतात. म्हणजे आरसा अंतर्गोल की बहिर्गोल आहे याच्यावरून मिळणाऱ्या प्रतिमांचं स्वरूप आपण ठरवू शकतो. पहा, जेव्हा एखाद्या वस्तूपासून येणारे प्रकाश किरण आपल्या डोळ्यात प्रवेश करतात तेव्हा आपण ती वस्तू पाहू शकतो. लक्षात घ्या, आपण चंद्रावर पडणारा प्रकाश जो चंद्राचा गोलाकार आकाश आपल्याला का दिसतो याचं कारण सूर्याची किरण त्याच्यावरून परावर्तित होतात आणि ते आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करतात आणि त्या रिफ्लेक्शनमुळे जे प्रकाश किरण आपल्या डोळ्यामध्ये एंटर होतात त्याच्यामुळे आपल्याला ती प्रतिमा दिसू शकते. कारण डोळ्यातील भिंगाद्वारे प्रकाश किरण अभिसारित होऊन वस्तूची प्रतिमा नेत्रपटलावर म्हणजे रेटिनावर तयार होते. अशा प्रकारे प्रकाश किरण एका बिंदूतून अभिसारित होऊन तयार होणारी प्रतिमा ही वास्तव प्रतिमा असते. म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जी प्रतिमा तयार होते ती रिअल इमेज म्हणजे वास्तव प्रतिमा असते. आणि वास्तव प्रतिमा जी आहे ती विद्यार्थी मित्रांनो, हा एमसीक्यू आपल्याला येऊ शकतो. वास्तव प्रतिमा पडद्यावर मिळवता येते परंतु आभासी प्रतिमा पडद्यावर मिळवता येत नाही. आपली आरशामधली सपाट आरशामधली प्रतिमा सुद्धा पडद्यावर मिळवता येत नाही कारण ती आभासी आहे. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा. अंतर्गोल आरशामध्ये लेफ्ट हँड साइडवरून जे ब्ल्यू रेज आलेले आहेत मुख्य अक्षाला समांतर ते सर्व नाभीमध्ये एकत्र आलेले आहेत, ते अभिसरण झालेलं आहे. आणि आपण दुसरं बघतो ते बहिर्वक्र आरसा, ज्याच्यामध्ये प्रकाश किरण पडल्यानंतर डायव्हर्ज होतात आणि आपण डॉट 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 लाईननी ते आपल्याला नाभीपर्यंत जोडलेले दिसत आहेत. इथे जी प्रतिमा मिळते ती आपल्याला आभासी प्रतिमा मिळत असते. सपाट आरशामुळे मिळणारी प्रतिमा आभासी असते. आपण बघितलेलं आहे, त्याला व्हर्च्युअल इमेज असं म्हणतात. ही प्रतिमा अशा बिंदूपाशी मिळते की जिथून परावर्तित प्रकाश किरण अपसरित झाल्याचा भास होतो. आपण ह्याच लेसन मध्ये दुसऱ्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे की बिंदू स्त्रोतापासून मिळणारी प्रतिमा जी आहे ती भास झालेली प्रतिमा आहे. त्यांनी पडद्यावर सांगितले, बघा तीच आकृती आपल्याला बघायला सांगितलेली आहे. ही प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही कारण प्रकाश किरण तेथे प्रत्यक्षात एकत्र येत नाही. प्रत्यक्षात जिथे एकत्र येतात तिथे मात्र प्रतिमा आपल्याला वास्तव आणि उलटी मिळते. जेव्हा प्रकाश किरण आरशावरील परावर्तनाद्वारे एका बिंदूपाशी एकत्र येतात तेव्हा प्रकाशाचे अभिसरण होते. म्हणजे एकत्र येण्याला अभिसरण असं म्हणतात. म्हणजे कॉन्व्हर्जन्स असं याला म्हटलं जातं. आपल्याला ज्या वेळी प्रकाश एका बिंदूत एकत्र आणायचा असतो तेव्हा अभिसरित प्रकाशझोत वापरतात. अशा प्रकारचा प्रकाशझोत वापरून डॉक्टर दात, कान, डोळे
इत्यादींवर प्रकाश एकाग्र करतात. अभिसारित प्रकाशाचा उपयोग सौर उपकरणांमध्ये, म्हणजे समजा आपल्याला सौर कुकर वापरायचा असेल तर अशा प्रकारचा प्रकाश एकत्र आला पाहिजे, ज्यामुळे उष्णता वाढू शकते. किंवा डॉक्टर सुद्धा आपला दात व्यवस्थित बघायचा असेल तर अशा प्रकारच्या आरशाचा वापर करतात, जेणेकरून त्यांना प्रतिमा व्यवस्थित दिसते आणि एखाद्या पॉइंटवर ते कॉन्सन्ट्रेट होऊ शकतात. जेव्हा एकाच बिंदू स्रोतापासून प्रकाश किरण आरशावरील परावर्तनाद्वारे एकमेकांपासून दूर पसरतात तेव्हा प्रकाशाचे अपसरण म्हणजे डायव्हर्जन्स होतं. बहिर्वक्र आरशामध्ये अशा प्रकारचे डायव्हर्जन्स होत असतात आणि ते प्रकाश किरण पसरत असतात. अभिसरित भिंगामध्ये म्हणजे अंतर्गोल आरशामध्ये काय होतं, भिंगाच्या वेळी आपण आरसा बघूया, या आरशामध्ये प्रकाश किरण एकत्र येतात म्हणजे अभिसरण होतं आणि ज्या वेळेला हे पसरतात तेव्हा त्यांना अपसरण असं म्हणतात. ज्यावेळी आपल्याला स्रोतापासून प्रकाश पसरणे अपेक्षित असते त्यावेळी अपसरित प्रकाश झोत वापरतात. उदाहरणार्थ रस्त्यावरील दिवे, टेबल लॅम्प इत्यादी. म्हणजे इथे बहिर्गोल आरसा इथे वापरला जाईल जेणेकरून हा प्रकाश पसरला पाहिजे. इथे बघा अंतर्गोल आरशाचे गुणधर्म आणि उपयोग बघा. केश कर्तनालय म्हणजे सलून मध्ये, दातांच्या दवाखान्यामध्ये आरशांचा ध्रुव व नाभी या दरम्यान वस्तू आल्यास या वस्तूची सुलट आणि मोठी प्रतिमा दिसते. म्हणजे आपण बघितली ते डायग्राम ज्याच्यामध्ये पोल आणि फोकस याच्यामध्ये ठेवलेली प्रतिमा जी आहे ती सुलट मिळते आणि मोठी प्रतिमा दिसते. बॅटरी व वाहनांचे हेडलाईट प्रकाशाचा स्रोत नाभीपाशी ठेवल्यास प्रकाश किरण समांतर झोत बाहेर पडते. याच्यासाठी आपल्याला माहित आहे की प्रकाश किरण नाभीतून टाकल्यानंतर ते अक्षाला समांतर बाहेर पडतात. या प्रकारे हा मोठा प्रकाश झोत आपल्याला दिसतो. फ्लड लाईट्स मध्ये मॅचेस वगैरे चालू असतील किंवा शूटिंग चालू असेल त्यावेळेला वापरले गेलेले लाईट्स म्हणजे फ्लड लाईट्स असतात. प्रकाशाचा स्रोत अंतर्वक्र आरशाच्या वक्रता मध्याच्या थोडासा पलीकडे ठेवला जातो, त्यामुळे तीव्र प्रकाश झोत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मिळत असतो. आणि विविध सौर उपकरणे अंतर्वक्र आरशावरून परावर्तित सूर्यकिरणे नाभीय प्रतलात एकत्र येतात. म्हणजे सौर उपकरणे सुद्धा आपल्याला जर गरम करायचं असेल काही गोष्ट म्हणजे सौर कुकर मध्ये सुद्धा आपण अशा प्रकारे ही सौर उपकरणांमध्ये परावर्तित सूर्यकिरणे नाभीमध्ये एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. आता बहिर्वक्र आरशाचे गुणधर्म आणि उपयोग पाहूया. गाड्यांवर उजव्या व डाव्या बाजूला असणारे असे आरसे हे बहिर्वक्र असतात. म्हणजे ज्याच्यात मी सांगितलं ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपीअर लिहिलेलं असतं. अशा प्रकारचे आरसे बहिर्वक्र आरसे असतात. मोठे बहिर्वक्र आरसे दुकानात बसवलेले असतात. अशा प्रकारे अंतर्गोल आणि बहिर्वक्र आरशांचे गुणधर्म आणि उपयोग आपण इथे पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कार्टेशियन मेथड खूप महत्वाची आहे. ज्या वेळेला आपण न्यूमेरिक सॉल्व्ह करू त्यावेळेला या चिन्ह संकेतांचा वापर करतात. इथे बघा एक्स अक्ष आणि वाय अक्ष जसं आपण आलेख काढण्यासाठी वापरतो. आरसा ठेवलेला आहे. डावीकडील अंतर ही ऋण अंतर असतात तर उजवीकडील अंतर ही धन अंतर असतात. मुख्य अक्ष म्हणजे पदार्थ वाय अक्षाला समांतर ठेवला धन वाय अक्षाला की तो धन येतो. पदार्थ नेहमी डावीकडे ठेवला जातो आणि तो वाय अक्षाला समांतर असतो म्हणून त्याचं H1 हे जे मेजर आहे ते पॉझिटिव्ह असतं. आणि पदार्थाचं अंतर पोल पासून निगेटिव्ह यू निगेटिव्ह असतो आणि इमेज कुठे फॉर्म होते त्याच्यावरती निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह ठरलेली असते. उलटी प्रतिमा जी आहे ती निगेटिव्ह वाय ऍक्सिसला समांतर आहे आणि म्हणून त्याची हाईट निगेटिव्ह घेतली जाते. अशा प्रकारे कार्टेशियन मेथड मध्ये आपण अंतर धन आणि ऋण स्वरूपात मोजतो आणि याचा उपयोग न्यूमेरिक सॉल्व्ह करताना वापरला जातो. इथे नाभी अंतर घेताना लक्षात ठेवा अंतर्वक्र आरशाचं नाभी अंतर हे डाव्या साईडला म्हणजे ऋण एक्स अक्षावर असल्यामुळे ऋण मानलं जातं, तर बहिर्वक्र आरशाचं नाभी अंतर धन बाजूला पकडलं जातं आणि त्याच्यामुळे ते धन पकडलं जातं म्हणजे एक्स धन अक्षावर ते घेतलं जातं. हा पॉइंट लक्षात ठेवा की अंतर्वक्र आरशाचं नाभी अंतर ऋण असतं आणि बहिर्वक्र आरशाचं नाभी अंतर धन असतं. एफ बरोबर त्यांनी 25 सेंटीमीटर दिला असेल तर आपण अंतर्वक्र आरसा असेल तर एफ बरोबर -25 घ्यायचा आहे. पदार्थाचं अंतर त्यांनी 20 सेंटीमीटर दिला असेल तर यू हा नेहमीच निगेटिव्ह म्हणजे यू बरोबर -20 घ्यायचा असतो. आता आरशाचं सूत्र बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सूत्र फार महत्वाचं आहे. अशा प्रकारचे गणित सॉल्व्ह करताना आपल्याला ते महत्वाचं असतं. जेव्हा आपण चिन्हांच्या संकेतानुसार अंतरे मोजतो तेव्हा आपल्याला वस्तूचे अंतर, प्रतिमेचे अंतर आणि नाभी अंतर यांच्या योग्य किमती मिळतात. वस्तूचे अंतर आपण यू म्हणजे ध्रुवापासूनचे अंतर, प्रतिमेचे अंतर व्ही म्हणजे ध्रुवापासूनचे अंतर असतं आणि वस्तूचे अंतर, प्रतिमेचे अंतर व गोलीय आरशाचे नाभी अंतर यांच्यामधील संबंध दर्शवणारे सूत्र म्हणजे आरशाचं सूत्र होय. ते सूत्र आपण पाहूया. हे बघा 1/v + 1/u = 1/f. हे सर्व गोलीय आरशांना व सर्व स्थानांकरता उपयुक्त असं सूत्र आहे. पुढल्या वर्षी आपण भिंग पाहणार आहोत त्या भिंगामध्ये फक्त प्लसच्या ठिकाणी मायनस टाकायचं आहे आणि ते लेन्सचं सूत्र, लेन्स फॉर्म्युला म्हणजेच भिंगाचं सूत्र वापरणार आहोत. तत्पूर्वी 9व्या इयत्तेत आपल्याला फक्त आरशाचं सूत्र दिलेलं आहे 1/v + 1/u = 1/f असं जे सूत्र आहे. गोलीय आरशामुळे होणारे विशालन म्हणजे मॅग्निफिकेशन बघूया. गोलीय आरशाचं विशालन करण्यासाठी फॉर्म्युला आहे
प्रतिमेची उंचीची वस्तूची उंची म्हणजेच h2/h1 आणि त्याचा दुसरा फॉर्म्युला m बरोबर -v/u आहे. म्हणजेच h2/h1 -v/u सुद्धा आपण फॉर्म्युला लिहू शकतो मॅग्निफिकेशनचा, विशालनचा. पुढल्या वर्षी आपण बघणार आहोत त्यावेळेला मायनसच्या ठिकाणी प्लस म्हणजे तो बहिर्वक्र भिंगाचा फॉर्म्युला आहे, म्हणजे भिंगांची फॉर्म्युला आहे. इथे आपण तत्पूर्वी अर्शाचा फॉर्म्युला बघतोय. वस्तू नेहमी मुख्य अक्षाच्या वर ठेवली जाते असल्यामुळे वस्तूची उंची धन मानली जाते, म्हणजे ती y अक्षाला समांतर असते, धन y अक्षाला, त्याच्यामुळे h1 ही धन घेतली जाते. प्रतिमा आभासी असल्यास उंची धन घेतात, परंतु म्हणजे आभासी असेल तर ती धन y अक्षाला समांतर असते, परंतु ती ऋण आली तर समजून जायचं की उलटी प्रतिमा तयार झालेली आहे आणि ती ऋण y अक्षाला समांतर, म्हणजे h2 निगेटिव्ह आलं की प्रतिमा उलटी आणि वास्तव असते, म्हणजे इन्व्हर्टेड आणि रिअल असते. पान क्रमांक 122 वरील तक्त्यामधील माहितीच्या आधारे आपल्याला अशा प्रकारे मॅग्निफिकेशन ची दोन्ही सूत्र एकत्र घ्यायची आहेत. म्हणजेच h2/h1 -v/u. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, h2 वर लिहितोय आणि h1 खाली लिहितोय, चुकून h1/h2 लिहू नका, त्यामुळे फॉर्म्युला चुकेल आणि आपले न्यूमेरिक सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम होईल. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेला आहे बघा. राजश्रीला 10 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशाच्या साहाय्याने आरशापासून 30 सेंटीमीटर अंतर असलेली वस्तूची 5 सेंटीमीटर उंचीची उलटी प्रतिमा मिळवायची आहे. तर तिने पडदा आरशापासून किती अंतरावर ठेवला पाहिजे? आता तुम्हाला माहिती आहे अंतर्वक्र आरशा असल्यामुळे आता नाभीय अंतर ऋण घ्यायचं, त्यांनी दिलेलं नसलं तरी f बरोबर -10 सेंटीमीटर, वस्तूचं अंतर सुद्धा ऋण घ्यायचं, u बरोबर -30 सेंटीमीटर. प्रतिमेची उंची म्हणजे इमेज हाईट जी आहे ते h2 -5 सेंटीमीटर आहे आणि प्रतिमेचे अंतर v आणि h1 वस्तूची उंची आपल्याला काढायची आहे. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो आरशाचा फॉर्म्युला तो लिहायचा 1/v + 1/u 1/f. म्हणजे 1/v आपल्याला काढायचा आहे, 1/f हा पलीकडे गेला, 1/u की -1/u होणार आहे. तर 1/v याच्यामध्ये आपण ज्या किमती टाकल्या तर त्याचा LCM काढलेला आहे बघा, किंवा 10 3 30 हा डिनॉमिनेटर इक्वलाइज झालेला आहे, मायनस मायनस मध्ये प्लस होतोय, -3 + 1/30 -2/30 म्हणजे 1/-15 जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला v ची किंमत पाहिजे, पण दोन्ही बाजूला इन्व्हर्टेंडो करायचा आहे, v बरोबर -15 असं त्याचं उत्तर येईल. आता विशालन काढताना m बरोबर h2/h1 म्हणजे v -v/u म्हणजे h1 = -u h2/v. या किमती टाकल्यानंतर आपल्याला त्याचं अंतर 10 येईल. हे धन आलंय, त्याच्यामुळे ही प्रतिमा वास्तव वस्तूपेक्षा लहान असायला पाहिजे, हे आपल्याला इथं सिद्ध होतं. आरशासमोर मिळणारी जी प्रतिमा पडद्यावर घेता येते तिला वास्तव प्रतिमा म्हणतात. म्हणजे पडद्यावर मिळणारी प्रतिमा जी वास्तव आहे, रिअल आहे. वस्तूचे स्थान कुठेही असले तरी बहिर्गोल आरशामुळे मिळणारी प्रतिमा ही नेहमीच आभासी असते, सुलटी असते आणि ती वस्तूपेक्षा लहान असते, म्हणून तिला ती पडद्यावर मिळवता येत नाही, म्हणून तिला आभासी प्रतिमा असं म्हणतात. या प्रतिमेचे विशालन 1 हून कमी असते, म्हणजे 1 पेक्षा त्याचं विशालन नेहमीच कमी असतं, पॉइंट मध्ये विशालन असतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या शेवटच्या सेशन मध्ये आपण बहिर्वक्र किंवा अंतर्वक्र मिळणाऱ्या आरशापासून मिळणाऱ्या प्रतिमा पाहिल्या. त्याचप्रमाणे त्याचं सूत्र बघितलं 1/v + 1/u 1/f आणि विशालनचं सूत्र पाहिलं आणि न्यूमेरिक सुद्धा सॉल्व्ह केलेले बघितले. अशा प्रकारे क्वेश्चन्स आपल्याला परीक्षेमध्ये येतात, ते आपण योग्य प्रकारे सोडवले तर आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळत असतात. धन्यवाद.